नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ या काळाविषयी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। भविष्यकाळात एका विशिष्ट वेळी एखादी क्रिया चालू असेल अशी खात्री व्यक्त करण्यासाठी निश्चित रूपानं या काळाचा वापर करतात। चला आपण या काळाचं सूत्र पाहू। S प्लस शॅल बी ऑब्लिक विल बी प्लस व्ही प्लस ING प्लस ओ आणि ई असतो। ओ आणि ई एवढा महत्त्वाचा नाही, त्यामुळे मी दिलेला नाही। महत्त्वाचा आहे तो S सब्जेक्ट, ज्याला आपण मराठीत कर्ता म्हणतो, वाक्याच्या सुरुवातीला येतो। त्याच्या पुढे शॅल बी ऑब्लिक विल बी या दोन्हीपैकी एक सहाय्यकारी क्रियापद येतं, हे लक्षात ठेवा। आणि त्याच्या पुढे व्ही प्लस ING म्हणजे क्रियापद आणि त्याला ING प्रत्यय लागतो, हे या काळाचं सूत्र आहे। आता आपण शॅल बी आणि विल बीच्या वापरामुळे अर्थ कसा बदलतो तो पाहूया। शॅल बी रीडिंग वाचत असेल, विल बी रीडिंग वाचत असेल, विल बी डान्सिंग नाचत असेल किंवा असतील, शॅल बी रायटिंग लिहित असतील, विल बी रनिंग धावत असतील। अशा पद्धतीचा या शॅल बी आणि विल बीचा वापर होतो, ते आपण वाक्यात पाहूया म्हणजे तुम्हाला अजून सोपं पडेल। आय शॅल बी रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित असेल। वी शॅल बी रायटिंग अ लेटर, आम्ही पत्र लिहित असू। यू विल बी रायटिंग अ लेटर, तू पत्र लिहित असशील। यू विल बी रायटिंग अ लेटर, तुम्ही पत्र लिहित असाल। अशा पद्धतीनं ही विल बी रायटिंग अ लेटर, तो पत्र लिहित असेल। शी विल बी रायटिंग अ लेटर, ती पत्र लिहित असेल। इट विल बी रायटिंग अ लेटर, ते पत्र लिहित असेल। आणि अनेक वचन दे विल बी रायटिंग अ लेटर, ते पत्र लिहित असतील। अशा पद्धतीनं कंटिन्युअस फ्युचर टेन्समधील वाक्यांची रचना आहे। सूत्राचा वापर करून आणि व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून तुम्ही या वाक्यांचा सराव करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तुमच्या सरावासाठी मी काही मराठीतून वाक्य दिलेली आहेत, त्यांचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये करा, म्हणजेच या काळात करा आणि तुमच्या विषय शिक्षक म्हणजे इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकांना दाखवा। तुमच्या प्रयत्नांचा नक्कीच त्यांना आनंद होईल। हा व्हिडिओ आवडला असल्यास प्रामुख्याने हा जो काळ आहे तो जर तुम्हाला समजला असेल तरच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आयकॉन बटन दाबल्यामुळे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला तुमच्या यूट्यूबला पाहायला मिळतील।